टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। देशात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोने आणि चांदीच्या दराने पुन्हा प्रचंड उसळी घेतलेली आहे आणि त्यामुळे आता जळगावच्या सराफ बाजारामध्ये पुन्हा ग्राहकांनीही गजबजल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण आता जळगावच्या सराफ बाजारात आहोत आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर अवघ्या 24 तासामध्ये सोन्याचे दर हे 2300 रुपयांनी वाढले आहे, तर चांदीचे दर जे आहे 3000 रुपयांनी वाढलेले आहे। अशा पद्धतीने सोन्याचे दर हे 94,000 रुपयांवर पोहोचले आहेत, तर चांदीचे दर हे पुन्हा 96,000 रुपयांवर पोहोचलेले आहे। गेल्या महिनाभरापासून सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये जो आहे चढ उतार कायम आहे आणि त्यामुळे कुठेतरी ग्राहक आज संभ्रमात असल्याचं पाहायला मिळतं आहे। नेमकं का हा परिणाम होतो आहे या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आपल्यासोबत सराफ व्यावसायिक आहेत। काय सांगणार आकाश दादा, गेल्या काही दिवसांपूर्वी आता सोनं प्रचंड घसरलं होतं, 89,000 म्हणजे 90,000च्या आत सोनं पोहोचलं होतं, आता पुन्हा सोन्याची वाढ झाली आहे। किती वाढ झाली आणि त्याची कारणं काय नेमकी? आज सोन्याचे भाव 2300 रुपयाने वाढलेले आहे, सोबतच चांदीचे भाव 3000 रुपयाने वाढलेले आहे। याच्या मागचं कारण जो US आणि चायनामध्ये जो ट्रेड वॉर सुरू आहे त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्पने आता चायनावरती 125% टॅरिफ लावलेला आहे आता आणि बाकी कंट्रीजवर पॉज केलेला आहे 90 दिवसासाठी। आणि सोबतच याच्यामुळे जे गोल्डमध्ये जी ETF बाईंग होती, जे सोन्याचे भाव आता 4 दिवसापूर्वी 94,000 रुपये होते, पण 2 एप्रिलला ते 88,000पर्यंत चालले गेले होते, तर त्याच्यामुळे एक बाईंग अपॉर्च्युनिटी होती ती मार्केटमध्ये। तर ETF बाईंग हेवी झाली, सेंट्रल बँक्स हेवी झाली, त्याच्यामुळे सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढली आणि आज सोन्याचे भाव 2300 रुपयाने परत वाढलेले आहे। सोन्याचे भाव कमी होत होते, त्याच्यामुळे ग्राहकांमध्ये कुठेतरी अफवा पसरली होती की सोन्याचे भाव आणखी कमी होतील, 55,000पर्यंत जातील अशा अफवा होत्या। त्यामुळे कुठेतरी ग्राहकांचं खरेदी करण्यापेक्षा मोड करण्याकडे कल वाढला होता का? आता सोन्याचे भाव 94,000 होते, एकदमच ते 88वर जेव्हा आले तेव्हा एक अफवा पसरली की सोन्याचे भाव 40% कमी होतील, 55,000 रुपये होतील। या अफवेमुळे देशभरात एक भीती निर्माण झाली आणि घरातल्या सोन्याचा एक हेवी फ्लो आला। जे घरात सोनं पडलेलं होतं ते शॉप्समध्ये आलं, शॉप्समध्ये मोडलं गेलं, पण अचानक परत सोन्याचे भाव 2300 रुपयाने वाढलेले आहे। तर ग्राहकांमध्ये एक कन्फ्युजन झालेलं आहे की आपण सोनं घ्यायचं की मोडायचं, की लग्नासाठी सोनं घ्यायचं, केव्हा घ्यायचं, काय करायचं, एक मोठा एक कन्फ्युजन आहे। तर थोडे दिवस भाव अनस्टेबल राहील तोपर्यंत एक कन्फ्युजन राहीलच भाव कस्टमर्समध्ये। आणखी पुढे काही वाढतील भाव? आता पुढचा आपण विचार केला तर टॅरिफ रेटमध्ये आता जे नेगोशिएशनचं झालं US आणि चायनाचं, थोडाफार एक डाऊनफॉल याची शक्यता आहे, पण त्याच्या अपोजिटला सेंट्रल बँक बाईंग वाढते, इंटरेस्ट रेट वाढायची शक्यता आहे, युरोपियन बँक्स पण इंटरेस्ट रेट वाढायची शक्यता आहे, तर त्याच्यामुळे सोन्याचे भाव परत वाढायची शक्यता आहे। तर अशा पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये चढ उतार पाहायला मिळतं आहे। काही दिवसांपूर्वी सोन्याच्या दराने चांदीच्या दराने प्रचंड घसरण झाली, त्यामुळे ग्राहकांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण झाला की सोन्याचे भाव 55,000 रुपयापर्यंत पोहोचतील, म्हणून खरेदी करण्यापेक्षा ग्राहकांचा हा सोन्याच्या मोड करण्याकडे कल वाढला होता। मात्र आज पुन्हा आता सोन्या आणि चांदीच्या दराने प्रचंड उसळी घेतली आणि पुन्हा सोन्याचा दराने हा 94,000चा आकडा गाठला, तर चांदी जी आहे ती पुन्हा 96,000वर पोहोचल्यावर त्यामुळे जळगावच्या सराफ बाजारामध्ये जळगावकरांमध्ये जळगावकर ग्राहकांमध्ये कुठेतरी आता सोन्याची चांदीची खरेदी करायची की नाही असा संभ्रम या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।